नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो आणि जागरूक पालक हो, इयत्ता 10वीची परीक्षा संपलेली आहे आणि आता सर्व विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे 10वी निकालाचे. पण आपल्याला माहीत आहे की यावर्षी 10वी निकाल लागण्यापूर्वीच इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. तो साधारणपणे 10 एप्रिलला सुरू झालेला आहे आणि आज अखेरपर्यंत 2-2.25 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा अर्थ असा आहे की अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबासह सहल किंवा प्रेक्षणीय स्थळी किंवा सुट्टी म्हणून कुठंतरी एन्जॉय करायला गेलेले आहेत आणि त्यामुळं कुठंतरी रजिस्ट्रेशनचा जो काही वेग असणार आहे तो आपल्याला कमी पाहायला मिळतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थी असू देत किंवा पालक यांच्या मनामध्ये काही शंका असतात. जसं की लॉग इन आय डी माझा आता विसरलेला आहे, पासवर्ड मला आठवत नाही आहे, मी CBSE विद्यार्थी आहे, मग या 11वीमध्ये मी प्रवेश घेऊ शकतो का, किंवा ICSEचा विद्यार्थी आहे, मी स्पोर्ट्स माझं आहे चांगलं, इंटरनॅशनल लेवलचं माझं सर्टिफिकेट आहे, किंवा मी ATKT विद्यार्थी आहे, मग मी रजिस्ट्रेशन आता करू शकतो का. असे अनेक शंका विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आपणाला आलेल्या पाहायला मिळतात. या सर्व शंकांचं किंवा प्रश्नांचं उत्तर शिक्षण विभागानं ऑलरेडी MahaFYJCAdmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे. फक्त ते विद्यार्थी आणि पालकांना नेमकं माहीत नाही ते कुठं आहे ते. कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर आपणाला एक महत्त्वाचा भाग किंवा विभाग पाहायला मिळेल, तो म्हणजे FAQ. म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं FAQ म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा आणि प्रत्यक्ष इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळेस त्याचा फायदा कसा होईल ते पाहायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडं मोबाईल असेल तर मोबाईलवर गूगल ओपन करा, तिथं MahaFYJCAdmissions.in ही वेबसाईट टाईप करा, इंटर करा. इंटर केल्यानंतर पेज ओपन होईल FYJC म्हणून, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा होम पेज ओपन होईल. तिथे एक तुम्हाला निळ्या रंगाची पट्टी दिसेल आणि बरोबर डाव्या बाजूला 3 एकसारख्या लांबीच्या रेषा दिसतील. त्याला क्लिक करा आणि डाव्या बाजूला वाचत जा. तिथं पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल की होम, सर्च, कॉलेज, त्यानंतर करिअर पाथ, डाउनलोड, FAQ म्हणून असणार आहे. तर त्या FAQला क्लिक करायचं आहे. FAQला क्लिक केलं की तुम्हाला ते पाहायला मिळेल. FAQ याचा अर्थ आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे सतत किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न. म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये काही ज्या शंका येतात त्या कोणत्या असू शकतात, त्याची प्रश्नावली आणि त्याची उत्तरं साधारणपणे त्या FAQमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला ते प्रवेश प्रक्रियेच्या अगोदर जर ते पूर्णपणे तुम्ही जर वाचलं तर प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. म्हणजे एकूणच प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठंही तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळं तिथं जे काही 48 प्रश्न दिलेले आहेत ते तुमच्या मनातल्या शंका आहेत, त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळं ते प्रवेश प्रक्रियेच्या अगोदर एकदा ते नीट वाचा. ते जर एकदा नीट समजून घेतलं प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी की जे इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, मग तो कोणत्याही बोर्डाचा असू द्या, त्या सगळ्यांच्यासाठी, म्हणजे अगदी ICSEचा विद्यार्थी किंवा CBSEचा आहे आणि मग त्याला बेस्ट ऑफ 5 चे गुण ग्राह्य धरण्यासाठी कोणते विषय विचारात घेतले जातात, ॲडिशनल जो सब्जेक्ट असणार आहे त्याचं काय, हे सगळे डिटेल्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे हे झालं जर तुमच्याकडं मोबाईल असेल तर. पण समजा एखादा विद्यार्थी PC किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करतो आहे, त्यांनी सरळ गूगल ओपन करून त्यावर पुन्हा ती वेबसाईट टाईप करायची, इंटर करायचं, पेज ओपन होईल.
जे होमपेज असेल तिथं पुढं वाचत गेलं तर सर्च कॉलेज आहे, करिअर पाथ असणार आहे, डाउनलोड आहे आणि त्याच्या पुढं FAQ असणार आहे. असं सरळ एका रेषेमध्ये तुम्हाला दिसेल. ते FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनला टिक मार्क करा, म्हणजे क्लिक करा आणि सरळ खाली तुम्हाला ती यादी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश क्रिया 2026-27 वारंवार विचारले जाणारे प्रश्न 48 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आहेत का. आपल्याला हे सगळे प्रश्न माहीत असतील तर प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मला वाटतं आपल्याला हे प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, इतरांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.